या ठिकाणी यायचं आहे. आणि या वाईटचा इशारा, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. एक अवांतरित धाव. स्ट्राईकवर पुन्हा लल्ला. धाव संख्या आहे ती 1 धाव. दुसरा चेंडू एमडीएचा. आणि एमडीएला विकी गवी आनंदवाडी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. 2 गडी बाद केल्यास. तसंच वैभव शिंदे यांच्याकडून 101 रुपये 2 गडी बाद केल्यास. गचार क्षेत्ररक्षण करतोय उमेश. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. खराब क्षेत्ररक्षण. धाव संख्या पोहोचते ती 5 या धाव संख्येवरती. रिव्हर्सचा अटेम्प्ट करतोय. यश येतंय. यॉर्क करण्याचा प्रयत्न फसतोय एमडीएचा. चौकार येतोय लल्लाच्या बॅटमधून. धाव संख्या पोहोचते 9 या धाव संख्येवरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक. चांगली सुरुवात झिगझॅग स्पोर्ट्स ऑन गोल कडून. फटकेबाजी करतोय तो लल्ला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एमडीएचा. या वेळेला मात्र चेंडू फिरकी घेतोय. निर्धाव पडतोय. कमबॅक करतोय एमडी. 9 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. वाईडचा इशारा. आणखीन एक अवांतरित धाव. थोडं मागडं षटक जाताना 10 धावा झालेल्या आहेत. सुंदर प्लेसमेंट थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. तसंच या ठिकाणी आणखीन एक कमेंट येते. संतोष पांडव. थँक्यू संतोष पांडव. थँक्यू अहमद. थँक्यू जावेद. धाव संख्या आहे ती 11 धावा. अजून 1 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. चांगला फटका मिडअपच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. महागडे षटक म्हणावं लागेल एमडीएचं. 15 धावा आलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. चांगली फटकेबाजी झिगझॅग स्पोर्ट्सच्या फलंदाजांकडून. लल्ला खेळतोय 5 चेंडूत 9 धावा करून. समीउल्ला खेळतोय 1 चेंडूत 4 धावा करून. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मॅचला लवकर सुरुवात करायची आहे. SRS हिंदुस्थान अनगोळ संघाला विनंती आहे, मॅचला सुरुवात करा. पाव्या गोलंदाजीसाठी कोण येतोय? गोलंदाजीसाठी येतोय अजय. स्ट्राइक वरती लल्ला. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल एमडी करून. 15 धावा दिल्या. पहिला चेंडू अजयचा. एक युवा गोलंदाज येतोय, एक वेगळी स्टाईल घेऊन येतोय. रनआउटची संधी. 1 धाव पूर्ण होते. स्ट्राइक वर येतोय समी.
आगळ्या शैलीसह गोलंदाजी करतोय तो अजय. चांगला फटका, पॉइंटच्या दिशेने खणखणीत चौकार. अप्रतिम फटकेबाजी करताना झिगझॅग स्पोर्ट्सचे फलंदाज विचारात पाडलेला आहे ते SRS हिंदुस्थान गोलच्या गोलंदाजांना. दोन चेंडू 2 चौकार मारल्यास अप्पा जमादार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सचिन साळुंके, दड्डी तालुका हुक्केरी येथून त्यांनी सामना पाहत आहेत. ITC स्पोर्ट्स व क्रिकेट समालोकाचं कॉमेंटेटरचं कौतुक करताना यावेळेला मात्र निर्धाव चेंडू पडतोय. चांगला कमबॅक करतोय तो अजय. चांगली धाव संख्या, चांगली भागीदारी करताना लल्ला व समीउल्ला. हवे चेंडू होता, रनआउटची संधी. डिसिजन जात आहे थर्ड अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग. पाहूया काय होतंय डिसिजन. या ठिकाणी थर्ड अंपायर म्हणून काम पाहतोय गणेश. धाव संख्या आहे ती 20 धावा. पाहूया काय होतंय डिसिजन. आणि या ठिकाणी पहिला धक्का बसतोय, विकेट जातोय, लल्ला जातोय बॅक टू द पवेलियन. रनआउटच्या रूपात परत एकदा झिगझॅग स्पोर्ट्सचा आणखीन एक खेळाडू रनआउट होतो या मॅच मध्ये सुद्धा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या आहे ती 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा, 1 गडी बाद. झिगझॅग स्पोर्ट्सला एक मोठा धक्का म्हणावा लागेल. चांगली फलंदाजी सुरू होती ती लल्ला व समी याची. फलंदाजीसाठी येतो जुनेद. स्ट्राईकवर जुनेद. जुनेदचा स्वीप मारण्याचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, परंतु 4 धावा नक्कीच मिळून जातील. आणखीन एक चौकार येतोय. धाव संख्या पोहोचते ती 24 या धाव संख्येवरती. थोडस खराब क्षेत्ररक्षण आज म्हणावं लागेल SRS हिंदुस्थान अनगोळच्या क्षेत्ररक्षकाकडून. 24 धावा झालेल्या आहेत, त्यातील 8 धावा जवळपास खराब क्षेत्ररक्षणामुळे. चांगला फटका, गॅप शोधण्यात यश. हे सुद्धा महागडं षटक या ठिकाणी संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा, 1 गडी बाद. झिगझॅग स्पोर्ट्स खराब गोलंदाजी प्रदर्शन करताना SRS हिंदुस्थान अनगोळचे गोलंदाज 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. झिगझॅग स्पोर्ट्स अनगोळ. मॅचला सुरुवात करा. अंपायर्सना विनंती आहे मॅचला सुरुवात करून घ्या.
पाहूया गोलंदाजीसाठी कोण येतोय. गोलंदाजीसाठी येतोय डावखुरा गोलंदाज वसंत शापूरकर. मॅन फ्रॉम अनगोळ. स्ट्राईकवर समी. परत एखादा विकेट घ्यावा लागेल सामन्यात परतण्यासाठी. वाईटचा इशारा. एक अवांतरित धाव. धावसंख्या पोहोचते 29 या धावसंख्येवरती. या वेळेला मात्र सुंदर चेंडू आपल्या बोटांची जादू दाखवतोय. तो वसंत. लेग अंपायरना विनंती आहे की कॅप एकदा ती काढून हीच घालून सोडा. किती वेळा प्रयत्न करणार, त्रास करून घेणार. युट्यूबवर कमेंट यायलेत की अंपायरना कॅप द्या म्हणून, त्यामुळे सहकार्य करा. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. सेफ लँडिंग करतोय समी आपल्या क्रीज मध्ये. चांगला चेंडू समजू शकला नाही समीला. 29 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चांगली धाव संख्या, पण तू गडबड करण्याचा प्रयत्न होतोय समीकडून पुन्हा एकदा. अजूनही 4 चेंडू शिल्लक. ह्या वेळेला पुन्हा चेंडू कट करतोय, लेग स्पिन करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. ज्यासाठी त्याला ओळखलं जातं ती आपली भूमिका चांगली बजावतोय तो 8 नंबर जर्सीचा वसंत शापूरकर. स्ट्राईकवर पुन्हा समी. यावेळेला मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट. अप्रतिम गोलंदाजी. चार चेंडू डॉट करतोय समी. यावेळेला मात्र करारा जवाब देतोय. आणखीन एक चौकार येतोय. 4 धावा. धाव संख्या पोहोचते ती या 4 धावेनं 33 या धाव संख्येवरती. धाव संख्या आहे ती 33 धावा. अजून एक चेंडू शिल्लक. तो तिसऱ्या षटकातील चांगली धाव संख्या. समीला एकेरी धावा करून खेळावा लागेल कारण की धाव संख्या चांगली झालेली आहे. ऑन स्ट्राईकवर जुनेद. सुंदर फटका आणि चेंडू जातोय आणखीन एक सीमारेषे पार चौका आणि षटक संपतंय. धाव संख्या पोहोचते ती 37 या धाव संख्येवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर झिगझॅग स्पोर्ट्स संघाची. मनतेश आसलकर क्षेत्ररक्षण करतोय संघ आणि बॅट घेऊन आतमध्ये जातोय. एक पाण्याची बॉटल उपलब्ध करून द्या. तीन षटकांचा खेळ झालेला असल्यानंतर एका खेळाडूला मुभा असते आत जाण्याची. एक चांगला खेळाडू मनतेश आसलकर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजीसाठी येतोय दीपक. मॅन फ्रॉम सांगली. राऊंड द विकेटचा मारा करतोय. स्ट्राईकवर मात्र जुनेद. चांगली धाव संख्या, चांगली भागीदारी समी व जुनेद मध्ये. समी खेळतोय 16 धावा करून, जुनेद खेळतोय 4 धावा करून. मॅचला सुरुवात करा. प्रसाद नाकाडे सामन्याला सुरुवात करायची आहे. अंपायर्सना सुद्धा विनंती आहे. क्षेत्ररक्षणात बदल करताना श्याम.
या वेळेला मात्र खराब चेंडू, वाईटचा इशारा, अवांतरित 5 धावा. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन करताना SRS हिंदुस्थान अनगोळचे गोलंदाज. धाव संख्या पोहोचते ती 42 या धाव संख्येवरती. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी बदलतोय. टक्क्या येतोय तो यष्टीरक्षकाकडे. यष्टीरक्षक श्याम जातोय मिड ऑनच्या दिशेने. खराब गोलंदाजी. 43 धावा झालेल्या आहेत 3.1 षटकांच्या समाप्तीनंतर. चौथं षटक प्रगतीपथावरती. स्ट्राईकवर येतोय समी. यावेळेला मात्र सुंदर चेंडू, लोअर फुल टॉस चेंडू होता, समजू शकला नाही समी याला. डॉट चेंडू. आणखीन एक चेंडू डॉट होतोय. सिंगल रन सुद्धा घ्यावे लागतील, एकेरी धावा सुद्धा कराव्या लागतील त्या समियाला. धाव संख्या पोहोचते 43 धावा. तर यानंतर होणारा सामना जीजी स्पोर्ट्स मुरगोड वर्सेस शान स्पोर्ट्स. स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने एकच धाव मिळेल. स्ट्राईकवर येतोय तो जुनेद. अजूनही 2 चेंडू शिल्लक. ते चौथ्या षटकातील 44 धावा झालेल्या आहेत. एखाद्या विकेटची गरज SRS हिंदुस्थान अनगोळ संघाला परत सामन्यात परतण्यासाठी. पाहूया काय करतोय दीपक. स्लोअर डिलिव्हरी करतोय, समजू शकले नाही. रनआउटची संधी. खराब थ्रो. 1 धाव पूर्ण. धाव संख्या येते 45. 45 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 1 चेंडू शिल्लक चौथ्या षटकातील दीपक याचा. स्ट्राईकवर सामी. स्लोअर डिलिव्हरी करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. फाईन लेगच्या दिशेने MD याचं. एकच धाव मिळेल. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये. 46 धावा झालेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद. झिगझॅग स्पोर्ट्स. पाव्या शेवटचं षटक घेऊन कोण येतोय. 5वं षटक घेऊन कोण येतोय पाव्या. कर्णधारानं चेंडू सोपवलाय तो वसंत शापूरकरच्या हातामध्ये. पाहूया काय करतोय वसंत. 46 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपतोय. गोलंदाजीसाठी आपल्या गोलंदाजी मार्गावर येतोय. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी लेफ्ट हँडेड बॉलर वसंत शापूरकर, मॅन फ्रॉम अनगोळ. एक युवा खेळाडू बेळगाव मधील. क्षेत्ररक्षणात बदल. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगचा खेळाडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. मिड विकेटच्या दिशेने श्याम. मिड ऑन व मिड ऑफ मध्ये खूप मोठा गॅप. वसंतची रणनीती पाहूया यशस्वी होते का. सुंदर फटका. रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट महागडी पडू शकली असती. 1 धाव पूर्ण करतोय सामी व जुनेद. धाव संख्या पोहोचते 47. लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया खूपच चांगला सामना रंगतदार होतो का. कारण की 2 बलाढ्य संघ एकमेकासमोर आलेले आहेत. अंतिम टप्प्यात आलेली आहे ही क्रिकेट स्पर्धा. रविवारी मेगा फायनल. सुंदर चेंडू टाकतोय. चेंडूला घुमवतोय. फलंदाजाला नाचवतोय तो वसंत. 47 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. जुनेदला स्ट्राईक द्यावी लागेल ती समी याला, कारण की समी चांगली फटकेबाजी करतोय. पुन्हा या ठिकाणी एकच धाव मिळते का पाहूया. एकच धावेवर समाधान मानावं लागेल.
बॅकवर्ड पॉइंट कडे गेला चेंडू, 1 धाव पूर्ण केले. धाव संख्या आहे ती 48. 48 धावा, 3 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्राईकवर येतोय सामी. सामी खेळतोय 14 चेंडूमध्ये 19 धावा करून 4 चौकारांच्या मदतीने. स्ट्राईक रेट आहे तो 135.7 चा. पुन्हा चांगला चेंडू, लेग बायच्या स्वरूपातली आणखीन एक धाव देऊन जाईल. 49 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूत शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. स्ट्राईकवर जुनेद येतोय. बघूया काय करतोय जुनेद आपल्या संघासाठी. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट मैदानामध्ये. विकेट येतोय, आणखीन एक धक्का बसतोय जुनेदच्या रूपात. 49 या धावसंख्येवरती दुसरा धक्का झिगझॅग स्पोर्ट्स अनगोळ संघाला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक 5व्या षटकातील. खेळपट्टीवरून साईड लावायचा आहे. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक करतोय तो SRH हिंदुस्थान अनगोळ या षटकामध्ये, कारण की 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. 1 गडी बाद झालेला आहे. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. चांगला फटका जुनेदचा होता. सुंदर क्षेत्ररक्षण श्यामने केलं. थ्रो टाकला वसंतकडे, वसंतने कलेक्ट केला, स्टंपवर लावला. स्ट्राईकवर येतोय समी. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. खराब फटका खेळतोय, बाहुबली शॉट आणि विकेट नंबर 3 सुद्धा या ठिकाणी पडतोय. 49 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. 50 धावांचं लक्ष असेल. या षटकात मात्र खराब कामगिरी झिगझॅग स्पोर्ट्स कडून. 3 धावा आल्या. 50 धावांचं लक्ष असेल SRH हिंदुस्थान अनगोळ संघासमोर. मॅचला करायची आहे सुरुवात. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे ते झिगझॅग स्पोर्ट्सनं. सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे, ITC स्पोर्ट्स हे यूट्यूब चॅनलवरतीचं जे स्पोर्ट्स चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला HD क्वालिटी व बफरिंग वगैरे अजिबात होणार नाही. त्यासाठी यूट्यूबवरती जा. ही क्रिकेट स्पर्धा लाईव्ह पाहण्यासाठी ITC स्पोर्ट्सला सबस्क्राईबचं बटन मारा. बेल आयकॉनवर क्लिक करा नोटिफिकेशनसाठी. थँक्यू. या ठिकाणी सचिन सोळंकी म्हणून या ठिकाणी एक प्रेक्षक आलेले आहेत. सामना झाल्यानंतर त्यांना ITC स्पोर्ट्स चॅनलला व कॉमेंटेटरला भेटण्याची त्यांनी यूट्यूबवरती इच्छा व्यक्त केलेली आहे. नक्कीच भेटूया. मॅचला सुरुवात करायची आहे. 50 धावांचं लक्ष घेऊन उतरेल तो SRH हिंदुस्थान अनगोळ. 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. 10च्या सरासरीनं धावसंख्या करावी लागेल. सुंदर असं मैदान. मॅचला सुरुवात करायची आहे.
अंपायर्स मॅचला सुरुवात करून घ्या. आम्ही रोहित अंपायर म्हणून काम पाहत आहेत. दोन फलंदाज मैदानात जाताना रोहित व उमेश कुर्याळकर व रोहित वानखडे मॅन फ्रॉम सांगली. उमेश कुर्याळकर मॅन फ्रॉम राजहंस गल्ली अनगोळ. दोन फलंदाज मैदानावरती. स्ट्राईकवर जातोय रोहित. एक चांगला खेळाडू मानला जातो हाफ पिच क्रिकेट मधील तो रोहित. सांगली या भागातून येतो आणि सांगलीमध्ये क्रिकेटचं खूपच मोठं पॅड आहे. कारण की आम्ही मागच्याच महिन्यात सांगली इथे गेलो होतो समालोचनासाठी. सांगली प्रीमियर लीगसाठी भरपूर संघ सहभागी होतात. खूप मोठा प्रेक्षकांचा प्रतिसाद असतो. पुरस्कर्ते पण खूप असतात त्यांच्याकडे. त्यामुळे असे खेळाडू घडत असतात. विजय पावले जो फुल पिच क्रिकेटचा क्रिकेटपटू आहे तो सुद्धा सांगलीचाच आहे. त्यानंतर नजीम मुल्ला सारख्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीजची कार त्याला मिळाली होती. असा विजय पावले. स्मृती मानधना ही सुद्धा जी भारतीय महिला क्रिकेटची स्टार क्रिकेटपटू आहे ती सुद्धा सांगलीचीच आहे. त्यामुळे सांगली आणि क्रिकेटचं खूप मोठं नातं. त्याच सांगलीमधून येतोय तो रोहित वानखडे. नाव तुम्ही पाहू शकता. रोहित जर्सी घालतोय 45 नंबरची. आडनाव आहे वानखडे. परफेक्ट मुंबई इंडियन्सचा कट्टर फॅन शोभतोय. आडनाव सुद्धा त्याला वानखडे मिळालेला आहे. त्यामुळे त्याला दुसरीकडे जाताच येणार नाही. जर्सी मात्र या ठिकाणी 15 नंबरची आज घालतोय. कारण की मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु प्रेक्षकांनी अनफॉलो एवढं केलेलं आहे की मुंबई इंडियन्सच्या पेजला अंबानींना सुद्धा निर्णय बदलण्याची वेळ येते की काय असं वाटत आहे. कारण की क्रिकेटपट्टूवर असलेलं प्रेम, रोहित शर्माचे असलेली क्रेज, कारण की विराट कोहली सारखे सुद्धा त्याच्या प्रेमात असलेले खेळाडू आहेत. मोठे फॅन आहेत ते रोहित शर्माचे. MS धोनी असेल. त्यामुळे रोहित शर्माला हटवणं खूप एवढं अवघड नाही. जसं जरांगेंना वाशीमधून सध्या हटवणं अवघड आहे तसंच रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या टीममधून हटवणं अवघड झालंय. आणि या ठिकाणी कॉमेंटेटरसाठी खूप मोठं प्रेम येतंय. वारंवार इम्तियाज काजी तसंच असलम अख्तर सद्दाम व इतर सर्व आमचे जे फॅन्स आहेत ITC स्पोर्ट्सचे फॅन्स आहेत त्यांना थँक्यू व्हेरी मच. असंच प्रेम तुमचं आमच्यावर सुद्धा राहू द्या. कारण की देशभरातून जगभरातून हे प्रेक्षक पाहत आहेत. काही जण तर दुबईहून या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा पाठवत. थँक्यू व्हेरी मच. येताना थोडे चॉकलेट सुद्धा घेऊन या. मॅचला करायची आहे सुरुवात. दोन फलंदाज मैदानात. ITC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मॅचला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतोय जुनेद. स्ट्राईकवर रोहित. क्षेत्ररक्षण थर्ड मॅन पॉइंट. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन स्क्वेअर लेग फाईन लेग. गोलंदाजीसाठी जुनेद. पहिल्या चेंडूवर करतोय प्रहार. मिड विकेटच्या दिशेने जातोय. खणखणीत चौकार रोहितच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर त्याने इरादे स्पष्ट केलेले आहेत. चौकार मारतोय. संघाचं व स्वतःचं खातं उघडतोय तो 4 या धावसंख्येनं. आणखीन एक चांगला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय जुनेद. लोअर फुल टॉस केला होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. तितक्या सुंदर पद्धतीने खेळून काढला तो रोहित याने.
4 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जुनेद्याचा. यावेळेला मात्र बाहुबली शॉट खेळतोय. खरा फटका, पहिला धक्का. SRH हिंदुस्थान गोल संघाला 4 या धावसंख्येवरती. खरा फटका म्हणावा लागेल. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. लेग साइडच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात चेंडूने बॅटची कट, वरची कट घेऊन चेंडू गेला पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. आणि फलंदाजीसाठी येतोय टक्क्या असलकर, जर्सी नंबर 10. खूप दिवसानंतर संघात परततोय पव्या. संघाला त्याची गरज. टक्क्या असलकरनं जरी 10 धावा केल्या तरी त्याला विकी गवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडूवर 3 चौकार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक विकी गवी यांच्याकडून. जुनैदचा पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकलतोय. 1 धाव पूर्ण करतोय. स्ट्राईकवर येतोय पप्पू. उमेश कुर्याळकर येतोय स्ट्राईक वरती. धाव संख्या आहे ती 5 धावा. 4 चेंडू झालेले आहेत जुनैद्याचे. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करताना जुनैद. 4 धाव संख्या आहे ती 5 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. याला बॅटची कट घेतोय. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. 1च धाव मिळेल. सुंदर गोलंदाजी. हे षटक जुनैद्याचं संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, 1 गडी बाद. SRH हिंदुस्थान अनगोळ. एक सावध सुरुवात म्हणावी लागेल. फटकेबाजी करावी लागेल उमेश व टक्क्याला. काय करतो उमेश कुर्याळकर. नॉन स्ट्राईकवर टक्क्या असलकर. मॅचला सुरुवात करा. झिगझॅग स्पोर्ट्स. पव्या गोलंदाजीसाठी कोण येतोय? गोलंदाजीसाठी येतोय माज. राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी स्ट्राईक वरती पप्पू कुर्याळकर. एक धाव पूर्ण करतोय टक्क्या व पप्पू. चांगला सामना सुरू आहे. धावसंख्या पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. शॉर्ट पिच चेंडू पुरेपूर फायदा उठवतोय. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या पोहोचते ती 11 या धावसंख्येवरती. खराब चेंडू म्हणावा लागेल तो माज याचा. खूपच शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेला मात्र हवे चेंडू. रनआउटची संधी. आणखीन एक विकेट जातोय. कोणताच कॉल नव्हता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. परत पाठवला. आणखीन एक विकेट जातोय. धाव संख्या झालेली आहे ती 11 धावा, 2 गडी बाद. चांगली धाव संख्या या षटकात झाली होती, परंतु एक चांगला गडी सुद्धा बाद झालेला आहे. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 11 धावा झालेल्या आहेत.
पुढचा चेंडू स्ट्राइकवर टक्क्या. सुंदर फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळतोय. एकच धाव मिळेल. स्ट्राइकवर येतोय तो श्याम, मॅन फ्रॉम सांगली. धावसंख्या आहे 12 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. कोणतीच धाव नाही. चेंडू निर्धाव पडतोय. 1 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील धावसंख्या आहे ती 12 धावा. आणि या ठिकाणी चांगला चेंडू होता. पुरेपूर फायदा उठवू शकला नाही श्याम. 2 षटकांच्या समाप्तीनंतर SRH हिंदुस्थान अनगोळ संघाची धावसंख्या 12 धावा, 2 गडी बाद. तर यापुढील होणारा सामना GG स्पोर्ट्स मुरगोड वर्सेस शान स्पोर्ट्स. अठरा चेंडूत 38 धावांची गरज. SRH हिंदुस्थान अनगोळ संघाला. मॅचला सुरुवात करा. झिगझॅग स्पोर्ट्स मॅचला सुरुवात करा. पाव्या गोलंदाजीसाठी कोण येतोय? गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाजीसाठी येतोय परत एकदा जुनेद. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन मॅचला सुरुवात करा. अंपायर्सना विनंती आहे. परत एकदा जुनेद वैयक्तिक आपलं दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राइकवर टक्क्या असलकर. आज टक्क्याला खेळावं लागेल. खूप दिवसांत संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करावंच लागेल. पाहूया काय करतोय टक्क्या असलकर. 10 नंबर जर्सी वर्सेस 10 नंबर जर्सी मध्ये सुरू असलेला हा सामना म्हणावा लागेल. टक्क्या वर्सेस जुनेद. स्वीप करतोय फाईन लेगच्या दिशेने. अप्रतिम फटका. 4 धावा. धाव संख्या पोचते ती 16 या धाव संख्येवरती. पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय. प्रेशर घालतोय तो गोलंदाजावरती. रिव्हर्सचा अटेम्प्ट करतोय. वाईडचा इशारा येतोय. 1 अवांतरित धाव. महागडं षटक म्हणावं लागेल. 17 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर जवळपास 5 धावा आलेल्या आहेत. खराब चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. गॅप शोधण्यात अपयश येतंय टक्क्याला. धाव संख्या आहे ती 18 धावा. स्ट्राइकवर येतोय तो श्याम. श्याम याला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. 10 नंबर जर्सीचे 2 फलंदाज खेळपट्टीवरती. सांगलीच्या या रांगड्या फलंदाजाला पाहूया चांगली संधी. जुनेद याचा पुढचा चेंडू. स्लोवर डिलिव्हरी. खराब चेंडू होता. पुन्हा एकदा गॅप शोधण्यात अपयश येते फलंदाजांना. हा पिच क्रिकेट मध्ये लॉलीपॉप चेंडू म्हणून ओळखला जातो. 19 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. यावेळेला चांगला फटका. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चौकार मारतोय टक्क्या असलकर. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. धाव संख्या पोचते ती 23 या धाव संख्येवरती.
पुन्हा सामन्यात परततोय SRH हिंदुस्थान अनगोळ. 14 चेंडूत 27 धावांची गरज. जवळपास 11 धावा आलेल्या आहेत. दहा नंबर जर्सीचा गोलंदाज, 10 नंबर जर्सीचा फलंदाज. नॉन स्ट्रायकर एंडला सुद्धा श्याम 10 नंबर जर्सी, टक्क्या 10 नंबर जर्सी, जुनेद 10 नंबर जर्सी. 10 नंबर जर्सी जो क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकरनं अजरामर केली भारत. आणि बॅटची कट, बॅड लक ते जुनेद याचा. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. आणखीन एक चौकार. धाव संख्या पोहोचते ती 28. 28 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सामन्यात परतलेला आहे तो SRH हिंदुस्थान अनगोळ. खराब गोलंदाजी जुनेद कडून 16 धावा दिल्या त्या षटकामध्ये. 12 चेंडूत आता 22 धावांची गरज. दहा नंबर जर्सी विषयी चर्चा सुरू होती. सचिन रमेश तेंडुलकरची भारतरत्न मास्टर ब्लास्टर म्हणजेची ओळख होती. परत 10 नंबर जर्सी परिधान करण्याची कुणाची हिंमत झाली नाही, कारण की तेवढं मोठं वलय, जगभरात तेवढे मोठे प्रेक्षक त्या खेळाडूनं तयार केले. त्यामागं कारण होतं प्रामाणिकपणा, खेळावरती प्रेम, जिद्द, कधीच पंचांची वाद नाही. विकेट दिला की सरळ पवेलियनच्या दिशेची वाट धरणारा सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो. क्रिकेटची पंढरी जरी इंग्लंड असेल तरी विठ्ठल आपल्या देशात राहतो. आणि सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट मैदानामध्ये. डिसिजन जात आहे ते थर्ड अंपायर कडे. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चांगला फटका होता, चांगला चेंडू होता, चांगला थ्रो होता. चांगलं क्रिकेट SKI सोसायटीच्या प्लॅटिनम ग्राउंड मध्ये. आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का बसतोय. श्याम सुद्धा जातोय पवेलियनच्या दिशेने. विकेट येतोय. तिसरा धक्का बसतोय. तिसरा धक्का बसतोय SRH हिंदुस्थान अनगोळ संघाला. आणि फलंदाजीसाठी जातोय वसंत शापूरकर. बारा 11 बॉल 22 धावांची गरज आहे. वसंत येतोय, डावखुरा फलंदाज. गोलंदाजीसाठी येतोय तो मंसूर. स्ट्राइक वर वसंत. चांगला फटका, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि विकी गवी याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक रोख या ठिकाणी आलेलं आहे टक्क्यासाठी. थँक्यू विकी गवी टक्क्याकडून. स्ट्राइकवर येतोय टक्क्या. धाव संख्या आहे ती 29 धावा. शॉर्ट पिच चेंडू, गॅप शोधण्यात पुन्हा अपयश येतंय. सेफ लँडिंग करतोय वसंत. गॅप शोधावा लागेल. 30 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी करतोय मंजूर. आमचे हिंदीचे समालोचक अभि अस्सलकर मैदानाचा फेरफटका मारताना, बाउंड्री लाईनच्या जवळ आलेल्या प्रेक्षकांना मागे करताना.
एक चांगला क्रिकेट समालोचक. स्ट्राइक वरती वसंत शापूरकर. चांगला फटका. पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. एकच धाव मिळेल. गॅप शोधण्यात वारंवार अपयश येताना फलंदाजांना. 8 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. पाहूया काय करतोय टक्क्या. 2 चेंडूत अजून 2 चौकार मारल्यास विकी गवे याच्याकडून अजून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि या ठिकाणी खरा फटका. टक्क्या सुद्धा जातोय पवेलियनच्या दिशेने. आणखीन एक विकेट जातोय. 7 चेंडूत अजून 19 धावांची गरज. खराब फलंदाजीचं प्रदर्शन. फलंदाजीसाठी येतोय प्रसाद नाकाडी. धाव संख्या झालेली आहे ती 31 धावा. 7 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. स्ट्राइक वर येतोय प्रसाद नाकाडी. आज काहीतरी जादू प्रसाद नाकाडीलाच करावी लागेल. अनुभवाची 7 चेंडू 19 धावा. या चेंडूवर चौकार मारावाच लागेल तो प्रसाद नाकाडी याला. पाहूया काय करतोय प्रसाद नाकाडी. सात चेंडू 19 धावा. चांगला फटका. खराब क्षेत्ररक्षण. ज्या चौकाराची गरज तो चौकार मारतोय. बॅटच्या खाली चेंडू देतोय. 1 नंबर जर्सीच्या खेळाडूकडून 1 नंबरचं काम होताना मैदानात. 35 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूत 15 धावांची गरज. सर्व कमिटी मेंबर्सना विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या बाजूने थांबून घ्या. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन असेल. 6 चेंडूत 15 धावांची गरज. प्रसाद नाकाडे वसंत शापूरकर. पाहूया गोलंदाजीसाठी कोण येतोय कारण की निर्णायक षटक. 2 अनुभवी फलंदाज. गोलंदाजीसाठी येतोय समीउल्ला. रोमांचकारी सामना. प्रेक्षकांचा सुद्धा मोठा प्रतिसाद या सामन्याला. असेच सामने आता पुढील 3 दिवस होतील. अंतिम सामना रविवारी असेल. स्ट्राइकवर वसंत. डावखुरा फलंदाज. गोलंदाजीसाठी समीउल्ला. राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी 15 धावांची गरज. यष्टिरक्षण करतोय लल्ला. स्ट्राइक वर येतोय वसंत. मॅचला सुरुवात करायची आहे. आणि खराब चेंडू. पुरेपूर फायदा उठवतोय. 4 धावा. खराब गोलंदाजी. 5 चेंडूत आता 11 धावांची गरज. स्लोवर डिलिव्हरी. शॉर्ट पिच चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार. समीउल्ला प्रेशर मध्ये घालतोय समीउल्लाला. पुन्हा स्ट्राइक वर वसंत. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि विकेट जातोय.
चांगला चेंडू होता. गॅप शोधण्यात पुन्हा अपयश येत आहे आणि फलंदाजीसाठी जातोय 7 नंबर जर्सीचा खेळाडू एमडी मैदानामध्ये. दोन्ही चेंडू समीउल्लाचे खराब होते. नशिबाची साथ म्हणावी लागेल त्याला. 4 चेंडूत 11 धावांची गरज आहे. प्रसाद नाकाडे येतोय स्ट्राइक वरती. मॅचला सुरुवात करा. झिगझॅग स्पोर्ट्स मॅचला सुरुवात करा. वेंकटेश मागे घ्या पाय. वेंकटेश मागे घ्या. स्ट्राइक वर प्रसाद नाकाडे. एकच धाव या ठिकाणी. 3 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राइक वर तो एमडी जर्सी नंबर 7. 3 चेंडू 10 धावा. स्प्रे स्प्रे दे त्याच्यातलं. 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. काय आहे की नाही स्प्रे नाही का नाही. या ठिकाणी कोणताही संघ सामना जिंकल्यानंतर कोणत्याही संघाच्या प्रेक्षकांना आत प्रवेश करू नये, नाहीतर संघ स्पर्धेबाहेर केला जाईल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे व त्यांच्या प्रेक्षकांनी. तीन चेंडू मध्ये 10 धावांची गरज. स्ट्राइक वर एमडी येतोय. चांगली गोलंदाजी करतोय सामी. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद. स्ट्राइक वरती एमडी. मॅन फ्रॉम वडगाव. चांगला फटका खेळतोय. खराब क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव. दोन चेंडू 9 धावा. 2 चेंडू 2 चौकार मारावे लागतील प्रसाद नाकाडीला, तरी सुपर होर कडे जाईल सामना. बघा काय करतोय समीउल्ला, काय करतोय प्रसाद नाकाडी. झिगझॅग स्पोर्ट्स ऑन गोल्ड की SRS हिंदुस्तान स्पोर्ट्स ऑन गोल्ड. काटे की टक्कर. प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोरंजन होताना. समीउल्लाचा पुढचा चेंडू. वाईडचा इशारा येतोय. अवांतरित स्वरूपाच्या 2 धावा. आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. डिसिजन पेंडिंग. गणेश आणि वाईडचा इशारा येतोय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल होतोय. 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. खराब चेंडू होता. खूपच लेग्स. मॅचला सुरुवात करा. अंपायर्स प्रसाद नाकाडी एमडी मॅचला सुरुवात करा.
2 चेंडू 7 धावा. स्ट्राईकवर एमडी. 2 चेंडूत 7 धावांची गरज. नऊ धावांची गरज होती. 7 धावांची गरज आता. समीउल्लाहचा पुढचा चेंडू 4 धावा. आणि या ठिकाणी प्रसाद नाकाडी रिव्ह्यू घेतोय स्टेप्स हाईट साठी. डिसिजन पेंडिंग येतंय. रोमांचकारी सामना द लिजेंड MS धोनी ट्रॉफी मध्ये 7 नंबरचा खेळाडू फटकेबाजी करतोय तो एमडी. सामना कोणीही जिंकून देत. आजचा दिवस प्रेक्षकांसाठी स्मरणीय ठरेल. चांगला सामना झालेला आहे. अनगोलच्या या 2 महत्वाच्या प्रबळ संघांनी चांगली कामगिरी या मैदानामध्ये केलेली आहे. आणि या ठिकाणी रिव्ह्यू ठरतोय अनसक्सेसफुल. 1 चेंडू 3 धावा. जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी वाजवा प्रेक्षकाने. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. 1 चेंडू 3 धावा. स्ट्राईक वरती आहे तो एमडी. बघा काय करतोय समीउल्लाह. मॅच जिंकल्यानंतर कोणी आत जाऊ नये. प्रसाद नाकाडी सुद्धा आनंद घेताना सामन्याचा. बघा काय करतोय समीउल्लाह. या ठिकाणी डेड बॉल. प्रत्येक चेंडूवर संघर्ष होतोय. दोन्ही संघ वेळ घेत आहेत. SRS हिंदुस्तान की झिगझॅग स्पोर्ट समीउल्लाह की प्रशांत उजगावकर. समीउल्लाहचा पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी सामना जिंकतोय तो झिगझॅग स्पोर्ट्स. खेळपट्टीवर कुणी जाऊ नये. आतमध्ये कुणी प्रवेश करू नये. सहकार्य करा. आणि पुढील फेरीत प्रवेश केलेला आहे ते